जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलेलो आहोत आता सध्याला मिस्टर दिघे यांच्या पॉलिटेक्निकल कॉलेजला. तर इथे आम्ही गाडी अशी पार्क केलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथे अशी गाडी पार्क केलेली आहे आणि किती सुंदर असं ठिकाण आहे, खूप छान आहे. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढावा. तर ते गेलेले आहेत आणीला घेऊन तिकडे. तर त्यांचं इथे डिप्लोमा झालेला आहे, हे आहे GPP पुणे पॉलिटेक्निकल कॉलेज. तर इथे त्यांचा फर्स्ट यायचा पहिला नंबर त्यांनी इथे सोडलेला नाही आहे. पुणे पॉलिटेक्निकल कॉलेज आहे इथे त्यांचं 3 वर्ष आणि त्याच्यानंतर पण ते PICTला होते. तर तिथंही त्यांनी म्हणजे तेव्हा पण ते इथेच राहायला यायचे. तर आमच्या भाईंचं पण आणि यांचं पण म्हणजे आमच्या दिरांचं पण आणि आणीच्या पप्पांचं पण हे कॉलेज आहे. आणि हे पहा आता या कॉलेजच्या याच्यावरती ते आहेत, बोर्डावरती म्हणतो ना आपण, तर त्याच्यावरती ते आहेत. हे पुण्याचं पॉलिटेक्निकल कॉलेज असं प्रकारचं आहे. हे अन्वीचे बाप्पा अन्वीला काय 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 इन्फॉर्मेशन देतात. आता मी मागं पडली त्याच्यावर मी त्यांच्याकडून आता इन्फॉर्मेशन, ओ मला पण सांगा काय इन्फॉर्मेशन आहे. तर हे पहा तुमच्या आठवणी सांगा ना, थोड्याफार आठवणी. अरे सांगा. हे पहा हे परीक्षा विभाग आहे, एक्झामिनेशन हॉल. तर काहीतरी सांगा ना यार तुमच्या आठवणी याच्या काय. हॉस्टेल येते, हे एक्झाम हॉल आहे बघ, हे हॉल आहे कॉम्प्लेक्स सगळा. तुम्ही कुठे काय करायचा ते, हे काय आहे. हे सगळं ही मेन कॉलेजची बिल्डिंग आहे. अच्छा तुम्ही शिकायला म्हणजे इकडे यायचात का, अभ्यास करायला म्हणजे लेक्चरला तुमचे लेक्चर इकडे व्हायचे का. बाजूला डिपार्टमेंट होतं तेव्हा. तुमचं कोणतं डिपार्टमेंट. कॉम्प्युटर IT. कम्प्युटर IT डिपार्टमेंट टेकडच्या साईडला. शासकीय तंत्रनिकेतन. अच्छा तुमच्या ह्याला ग्रुपला फोटो येतो हा आहे का. त्या बाजूला त्या बाजूला मेन बिल्डिंगची मागची बाजू. पाहता येत ना तुम्हाला कोणतरी. वाव हवेशीर आहे रे. तेव्हा पण असं होतं का, काही चेंज झाले. झाडं तेव्हाचीच आहे. अरे यार किती जांभळे आहे तिथे. जांभळे तिथं आणली लय म्हणजे लय वाव जांभळं. चला गोळा करू आता आपण जांभळं जांभळं. आहे. आता आम्हाला आता जांभळाचं झाड दिसले, आता आम्ही जांभळच गोळा करणार आहे. नाव आय विल. चुरलंय पोरांनी सगळं. हा हे सगळे ना चुरा झाला यांचा खाली पडून पडून. नाही 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 थोडेफार असतील ना चांगले. थांबा फ्रेंड्स थोडंसं मी आता व्हिडिओ थोडा इथं स्टॉप करते, मी जरा जांभळं गोळा करते. तर तिकडे जाऊयात. कुठे. तर हे मेन पहा. बिल्डिंग दाखवून मग असं आणतो मग जाऊया. अशा प्रकारे आहे हे. मेन बिल्डिंग दाखवायला आलेले आहेत. हे पाहे शासकीय तंत्रनिकेतन त्या काळामध्ये. आमच्या मिस्टरांचा नंबर त्या काळामध्ये लागला होता. शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आहे आणि त्या काळामध्ये यांचा नंबर लागला होता इथे पॉलिटेक्निकल स्कूलला. इकडे बघा दोघं पण. एवढे झाडं ते हॉस्टेलला पण असं झाडं होते, सगळे झोपायचे मुलं. माझे पप्पा मिस्टर दिघे मला सांगतात तू नको व्हिडिओ काढू, आनंद घेता. कशाचा आनंद घेता. हे माझं कॉलेजच नाही त्याच्यावर मला काय आनंदाचा संबंधच येत नाही. तर अशा प्रकारे आहे. आमचे मित्र दिघे म्हणतात की व्हिडिओ काढू नको, आनंद घे आनंद घे. पण त्यांना काय माहिती माझा आनंद हा व्हिडिओ काढण्यातच आहे. काय दिघे, माझा आनंद व्हिडिओ काढण्यातच आहे. तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपण आलेलो आहोत. एक छोटीशी टूर केलेली आहे आपण मिस्टर दिघेंच्या कॉलेजची. तर तुमचा पहिला नंबर यायचा ना. तर इथे ना आमच्या मिस्टर दिघेंनी भयंकर गुण उधळलेले आहेत. अशा प्रकारचं हे त्यांचं कॉलेज आहे. आणि ते म्हणजे क्रिकेट फार खेळायचे, म्हणजे क्रिकेटचा भयंकर नाद त्यांना इथूनच लागला आहे. तसा तर तो नाद काष्टीपासूनच लागलेला आहे, पण त्याचं जे प्रगती झाली त्या इथं ह्या मैदानामध्ये झाली. हे बा अशा प्रकारचं आहे त्यांचं. आणि कॉलेज खूप ग्रीनरी आहे फ्रेंड्स. हा व्हिडिओ काढण्यामागचं हे ना खूप म्हणजे इथे खूप जास्त ग्रीनरी आहे.
आणि खूप छान आहे हे पहा, नवीन आता बिल्डिंग होत आहे आणि खरंच खूप छान वातावरण आहे हे, अगदी बघण्यासारखं वातावरण आहे, खरंच खूप सुंदर आहे. आणि अन्वीच्या पप्पांचं आता हे हॉस्टेल आहे जिथे त्यांनी राहिले, जिथे खूप त्यांनी कष्टातून अभ्यास करून त्यांनी IT इंजिनियर झाले. अन्वी पप्पांनी खूप कष्ट केलेत हा इथे, आर्किटेक्चर नाही इंजिनियर होण्यासाठी खूप त्यांनी इथे काबाड कष्ट केलेले आहेत. कसे कसे दिवस काढलेत, उपाशीन ते कुठं काय काय करून त्यांनी दिवस काढून असे शिकलेले आहेत आमचे मिस्टर दिघे. हे पहा मुलांचे वसतिगृह. तुमची रूम कुठली होती? कोणती? ती सगळ्यात वरची तिसरा नंबर? ती तिसरा नंबर ही हे पहा, ही होती त्यांची बेडरूम. आता सध्या ही मुलं राहत आहेत की सध्या तिथं. अशा अजून मुलांचे पेपर नाहीत झाले त्याच्यामुळे मुलं अजून राहत आहेत तिथे, अजून सुट्टीला काय घरी गेले नाहीत मुलं. तुम्ही काय करायचं हो तिथे हॉस्टेलवरती? आमचे भाई पण इथेच राहायचे, फ्रेंड्स. अशा प्रकारचे हे कॉलेज आहे पहा, हे गव्हर्मेंट पॉलिटेक्निकल पुणे. आणि आमचे मिस्टर दी आता सध्या त्याचे आहेत म्हणजे ह्या GPP मध्ये, तर प्रोजेक्ट वगैरे सिलेक्शनला वगैरे बऱ्याच गोष्टींसाठी ते असतात तिथे. तर हे आहे त्यांचं खेळाचं मैदान. हे पहा अशा प्रकारचं आहे हे मैदान. काय हो, आतमध्ये रिक्षा वगैरे येतात की इकडे? आणि मुली पण राहतात ना इकडे? मुलींचं गेट तिकडच्या साईडला आहे फ्रेंड्स. तर अशा प्रकारे आहे. पण इकडे स्वच्छता वगैरे करतात का? स्वच्छता वगैरे हां रस्ता तर आहे स्वच्छता. तर पहा अशा प्रकारची होती छोटीशी टूर दिली मी तुम्हाला GPP तंत्रनिकेतन कॉलेज पुणे याची. तर कसं वाटलं मला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट्स. धन्यवाद. आता ह्या कॉलेजला नंबर लागणं सोपं असेल नसेल हे मला माहीत नाही, परंतु पूर्वी ह्या कॉलेजला नंबर लागणं म्हणजे हे खूप लकी मानलं जायचं त्या काळामध्ये आणि खूप मजा यायची. धन्यवाद.